नमस्कार माय टू फॅमिली. तर गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न एकजुटीतूनच मार्गी लागेल. कारण गिरणी कामगारांचा जो घराचा प्रश्न आहे तो एक संघर्षमय स्थितीतून वाटचाल करीत आहे. सर्व कामगार संघटनांनी या लढ्यामागे एकजूट उभी केली तरच तो मार्गी लागेल, असा विश्वास राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी गिरणी कामगार कुटुंब स्नेह संमेलनात व्यक्त केला. आणि हे बरोबर आहे. जर एकी नसेल तर तो लढा पूर्णपणे यशस्वी ठरू शकत नाही. त्याच्यामुळे एकजूट असली पाहिजे. आणि हे जे स्नेह संमेलन झालं ते राष्ट्रीय मिल मजदूर संघ व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघातर्फे दादर पश्चिम येथील शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे नुकतेच स्नेह संमेलन झाले. घराचा प्रश्न व कामगारांच्या चाळीतील पुनर्वसनावर केवळ रस्त्यावर नव्हे तर विधान परिषदेत आवाज उठवत आहेत. पण घर किंवा गिरण्यांच्या चाळीच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर दोन्ही सभागृहात अनभिज्ञता दिसून येत आहे. तरी ती दूर होऊन हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आता तीव्र संघर्षाची गरज आहे. आणि त्यामुळे सर्व कामगार संघटनांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तर महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जर हा लढा जो आहे तो यशस्वी ठरवायचा असेल तर सर्व संघटनांनी एकत्र आले पाहिजे, तरच गिरणी कामगारांना न्याय भेटू शकेल. आता हे जे स्नेह संमेलन झाले त्या प्रसंगी आमदार अहिर यांना शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. करून गेलो गाव हा नाट्यप्रयोग त्यावेळी झाला आणि ज्येष्ठ कलावंत भाऊ कदमसह कलावंतांचा अहिर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर आपला महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की गिरणी कामगारांचा जर घरांचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर सर्व संघटनांनी सर्व कामगारांनी एकत्र आले पाहिजे, एकत्र हा लढा लढला पाहिजे आणि त्यांच्या एकजुटीतूनच हा प्रश्न जो आहे तो मार्गी लागणार आहे. तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.